पवार गुरुवारी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पार्थ पवार त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। याआधी 2019 मध्ये पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती। त्यावेळी श्रीरंग बारण्यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता। मात्र अजितदादांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पार्थ पवार यांना पक्षाकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे। तर अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत 3 दिवसांपूर्वी AIBनं अहवाल सादर केलाय। या अहवालावर आता छगन भुजबळांनीही शंका उपस्थित केली आहे। अजित पवारांचं विमान आधी झाडावर आदळलं नाही असं भुजबळांनी म्हटलंय। विमान झाडावर आदळलं असतं तर झाडांचं नुकसान दिसलं असतं। विमान झाडावर पडल्याचं कोणी पाहिलं नाही असं भुजबळांनी म्हटलंय। विमान हवेतच कल्लं आणि कोसळल्याचं CCTV मध्ये दिसलं असा दावा भुजबळांनी केला। पण जेव्हा तिथे गेलो तेव्हा कुणी तिथे झाडाला आदळलं वगैरे असं मला कुणीतरी म्हटलं नाही। आणि तेवढंच नाही तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते। ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे। त्याच्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं? एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं। कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार। आणि आता बातमी आहे बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाची। या प्रकरणाचे धागेदोरे राज्यभरात पसरल्याचं उघड